हॅलो नर्सिंग एस्पिरंट, वेलकम टू नर्सिंग करिअर पॉइंट. तर नर्सिंग एस्पिरंट नवनवीन टॉपिक आणि लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर नर्सिंग एस्पिरंट तुम्हाला नर्सिंग करायचं आहे आणि ते देखील गव्हर्मेंट स्कूलमधून, तर ही संधी तुमच्यासाठी. कारण बृहन्मुंबई महानगरपालिका घेऊन आली आहे GNM अभ्यासक्रम 3 वर्षांचा, तो देखील महिलांसाठी. तर आपण त्याबाबत जाहिरात बघूया. 10 तारीखला प्रसिद्ध झालेली ही जाहिरात आहे. तर संकेतस्थळ तुम्ही येथे पाहू शकता, mcgm.government.in. या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज तुम्हाला GNM नर्सिंग ॲडमिशनसाठी भरावयाचा आहे. तर याची मुदत आहे, तुम्ही येथे मुदत पाहू शकता, 18/6/2026 ते 29/6/2026 या कालावधीत तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तर तुम्हाला कुठल्या कुठल्या हॉस्पिटलला प्रवेश मिळणार आहे नर्सिंगच्या GNMसाठी ते येथे पाहूया. PMC अंडर येणारे परळचं रुग्णालय म्हणा, किंवा नायर धर्मा रुग्णालय आहे, सायन रुग्णालय आहे, कूपर आहे, भगवती रुग्णालय बोरिवली, या ठिकाणी तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. तर निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रमासोबत सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसूतीशास्त्र आंतरवासिहासहित 3 वर्ष अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल. ठीक आहे, हा 3 वर्षाचा कालावधी असलेला कोर्स आहे. तर इथे विद्यावेतन पाहू शकता. दरमहा ₹100, 110, 120 अधिक 680 गणवेश भत्ता अधिक ₹300 धुलाई भत्ता अधिक मोफत वसतिगृह निवासस्थान, मोफत भोजन या सुविधा देखील आहेत. तर इथे शैक्षणिक अर्हता बघा. उमेदवार महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10+2 अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने बायोलॉजी, केमिस्ट्री, फिजिक्स या विषयांसह PCB कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 3 सब्जेक्ट घेऊन तुम्ही 40% गुण तुम्हाला कमीत कमी असले पाहिजेत. वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाची कला शाखा व नंतर वाणिज्य शाखा या क्रमाने शाखेतील आणि कोणत्याही विषयातील उच्च माध्यमिक परीक्षा कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण करणाऱ्या खुल्या गटातील उमेदवारांचा व कमीत कमी 35% गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांचा प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. म्हणजे इथे बघू शकता, जर सायन्स PCB सब्जेक्ट घेतलेले विद्यार्थी, म्हणजे सायन्स घेऊन फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे सब्जेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांनी जर त्या जागा पूर्ण नाही झाल्या, म्हणजे सीट्स वॅकंट राहिल्या, तर मग आर्ट्स आणि नंतर कॉमर्स शाखेतील विद्यार्थी देखील घेऊ शकतात. इथे बघा, या अभ्यासक्रमासाठी उपलब्ध असलेल्या जागांतून सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका म्हणजे ANM नर्स देखील यांच्यासाठी देखील 5% जागा राखीव ठेवल्या आहेत. 5% जागा राखीव असतील. ठीक आहे, अपंगांसाठी इथे पाहू शकता, अपंगांसाठी 5% जागा आरक्षित आहेत. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम उच्च परीक्षा किमान 50 गुणाचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा. मराठी भाषा सुलभतेने लिहिता वाचता व बोलता आली पाहिजे. म्हणजे ही एक अट आहे की मराठी भाषेचा विषय तुम्हाला असला पाहिजे आणि त्यातून उत्तीर्ण तुम्ही झाले पाहिजेत, किंवा मराठी भाषा सुलभतेने लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. आणि इथे अजून मेन्शन केलं आहे, पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे, म्हणजे पदं वाढू शकतात याची देखील शक्यता आहे. वयोमर्यादा बघूया. वयोमर्यादामध्ये बघा, दिनांक 31/7/2026 रोजी 17 ते 35 वर्ष तुम्हाला कंप्लीट असली त्या रेंजमध्ये तुमचं वय असलं पाहिजे. म्हणजे उमेदवाराची जन्मतारीख 1/8/1991 पासून 31/7/2009 पर्यंत असल्यास प्रवेशास पात्र समजले जाईल. म्हणजे वयोमर्यादा 17 ते 35 वर्ष आहे. ठीक आहे. समुपदेशन बघा कुठे होणार आहे. तर समुपदेशनासाठी निवड झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने मूळ प्रमाणपत्रे, ऑनलाईन अर्जाची प्रत, अर्ज शुल्क पावतीसहित हजर राहावे लागेल. हे समुपदेशन होईल श्री हरिलाल भगवती रुग्णालय, मुंबई येथे. ठीक आहे, परिचर्या शाळा येथे. तर इथे सेवेच्या अटी बघा. निवड झालेल्या उमेदवारांना महानगरपालिका कर्मचाऱ्यांची वर्तणूक व शिस्तविषयक नियम व विद्यार्थी परिचारिकांसाठी घालून दिलेल्या अधिनियम यांचे बंधन राहील.
उमेदवाराने एकदा प्रवेश घेतल्यानंतर मध्येच अभ्यासक्रम सोडून जाता येणार नाही, अन्यथा अभ्यासक्रम मध्येच सोडल्यास 13,004 इतका दंड आकारण्यात येईल. म्हणजे तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर मध्येच जर अभ्यासक्रम सोडला तर तुम्हाला दंड भरावा लागेल. विद्यार्थी परिचारिका प्रवेशासाठी एकूण संख्या 350 म्हणजे 350 जागा आहेत. आता त्यांचं आरक्षण बघूया कसं आहे ते. तर इथे प्रवर्ग बघा, तर अजासाठी 45, अज 60% 24 जागा, विज 3% 11 जागा आहेत, भज 2.5% 9, भज क मध्ये 3.5% 12, भज ड मध्ये 2%, अशा इतर मागासला 19% रिझर्वेशनमध्ये 67 जागा आहेत. EWS साठी 35 जागा आहेत आणि SCBC साठी 35 आणि खुल्या प्रवर्गासाठी 98 जागा आहेत. आणि तसेच शासन निर्देशानुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे आणि EWS प्रमाणपत्र देखील लेटेस्ट गरजेचं आहे. नॉन क्रिमिलियर असणं देखील गरजेचं आहे. तर आपण ऑनलाईन अर्जाची किंमत बघूया. तर खुल्या प्रवर्गासाठी इथे बघू शकता, खुल्या प्रवर्गासाठी 678 प्लस GST 18% म्हणजे एकूण 800 रुपये ऑनलाईन फी आहे आणि मागासवर्गीयांसाठी 533 रुपये तुम्हाला ऑनलाईन फी भरायची आहे. आणि विशेष नोंदमध्ये बघा, भारतीय परिचर्या परिषद व महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व परावैद्यक शिक्षण मंडळाच्या ठरावानुसार सदर पदविका अभ्यासक्रम प्रशिक्षण कालावधी तसेच अभ्यासक्रमातील विषय बदलण्याची शक्यता आहे याची नोंद घ्यावी. जर एखादा उमेदवाराने भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास किंवा अनुचित माध्यमाचा अवलंब केल्यास किंवा तो त्या व्यक्तीची व्यवस्था केल्याची आढळल्यास त्याला निवडीतून अपात्र ठरवण्यात येईल. जर कोणाला नर्सिंगमध्ये करिअर करायचं आहे, आता तर खूप लोक नर्सिंगकडे वळत आहेत, जर त्यांना गव्हर्नमेंटमधून नर्सिंग करायचं आहे तर हे 3 वर्षाचा अभ्यासक्रम तुमच्यासाठी आहे, ते पण महिलांसाठी आहे. तर फी कमी आहे, आताच फॉर्म भरा. 350 जागा आहेत. तर लवकरात लवकर आपला फॉर्म भरा आणि आपल्या ज्या काही डॉक्युमेंट्स आहेत त्या रेडी ठेवा. म्हणजे तुमच्या निवड यादीत जर तुमचं नाव आलं तर तुम्ही कागदपत्रांची पूर्तता करून ॲडमिशन घेऊ शकता.